कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव 2025 निमित्ताने रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी भव्य सर्वरोग निदान आयुर्वेदिक उपचार महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या। संपर्क सत्यम हॉस्पिटल, आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय, वीर सावरकर नगर, दाभाडी रोड, गवती बंगल्यासमोर, मालेगाव कॅम्प, मालेगाव, जिल्हा नाशिक। चंद्रपूर उन्हाच्या तडाख्याने सध्या तापत आहे। तापमान 42 डिग्री सेल्सिअसच्या वर गेल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत। मात्र आज चंद्रपूर नागपूर मार्गावरील संजय गांधी मार्केटच्या मागील भागात असलेल्या भंगार दुकानातील काही साहित्य जळाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। या आगीचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीजवळ पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी एका घराचे कुलूप तोडत सिलेंडर बाहेर काढले। नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला सूचित केले। यानंतर अग्निशमन विभागाने तात्काळ आगीवर नियंत्रण आणले। स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिली की जवळच असलेल्या भंगार दुकानात अनेक दिवसांपासून वेस्ट मटेरियल पडले होते। बहुतेक त्यांनी ते मटेरियल जाळले, मात्र त्यामुळे आगीने भीषण रूप धारण करत आमच्या वसाहतीजवळ पोहोचली। भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी असे सांगितले। करून राहिली आहे तिला दुसऱ्या कॉन्व्हेंट मध्ये टाकण्यासाठी एंट्रन्स एक्झामचे सॉल्युशन देणं चालू आहे। तिचा अभ्यास घेणं चालू होता। आता बाहेरून खूप जोरजोराने आवाज यायला लागला, म्हणून मी दरवाजा खोलून बाहेर निघालो तर बघतो तर आग लागली होती आणि आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। ते बहुतेक इथं बाजूला राहणारे भंगारवाल्यांनी कचरा जाळलेला असेल आणि ते उन्हाळ्याचा तडाखा असल्यामुळे कचरा पूर्ण घराचे पालापाचोळा वगैरे वाढून होता आणि ते टायर ट्यूब पडून असल्यामुळे त्यांनी रौद्र रूप धारण केलं। असं पाहता पाहता आमच्या घराच्या क्वार्टरवरती आग पोहोचून गेली। शेजारी आमचे अविनाश चव्हाण ते बाहेरगावी गेले आहे कालच। त्यांच्या घराचा ताला तोडून ते त्याचं सिलेंडर वगैरे आम्ही बाहेर काढले आणि ते फायर ब्रिगेडला फोन करून आग आटोक्यात आणली त्यांनी। हे कशाचे आहे क्वार्टर? हे क्वार्टर पीडब्ल्यूडीचे आहेत। आगीत कोणत्याही घराचं नुकसान झालं नाही, पण भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी याच्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे।